रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला या आपल्या भक्तिमय कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. माऊली, आज अश्विन शुद्ध अष्टमी म्हणजे नवरात्रीचा 8वा दिवस. आज देवीच्या महागौरी या स्वरूपाचं पूजन केलं जातं. या दिवशी बंगालमध्ये तर खूप उत्साहात ही नवरात्र साजरी केली जाते. यामागे एक कथा आहे की भगवान श्री शंकरांना प्राप्त करण्यासाठी देवीने खूप मोठी तपस्या केली. या तपस्येमुळे देवीचं शरीर हे काळं पडू लागलं. या तपस्येवर प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी देवीला स्वीकारलं आणि तिला गंगेने स्नान घातलं. स्नान केल्यानंतर देवीची कांती ही तेजोमय झाली आणि देवी गौरवर्ण दिसू लागली, म्हणून हिला महागौरी असं म्हटलं जातं. असत्याचा समूळ नाश करून सत्याला उचलून धरणं हे देवीचं कार्य. माऊली, जिथे जिथे कुठे असत्याचा बोलबाला होईल तिथे सत्याची जागा ही नेहमी महत्त्वाची ठरते. आणि आत्तापर्यंत आपण पाहिलेलं आहे की विजय हा नेहमीच सत्याचा होतो. याच विचारांनंतर आता वेळ झाली आहे भजनाची. तेव्हा अधिक वेळ न दवडता सुरुवात करूया कार्यक्रमाला. अर्थातच अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा. रामकृष्ण हरी. कानावरती पडणारा नेहमीचाच हा अभंग, पण तितकाच आजही गोड वाटावा. गणपती बाप्पांचं खूप सुंदर असं वर्णन करावं ते संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांनी, जेथून श्री महेश्वर अर्थात भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव गणाधीश ज्यांना म्हटलं जावं, अशा या तीनही ईश्वरांचाही ईश अधिपती असावं ते गणपती बाप्पांनी. आणि अशा या गणपती बाप्पांचं गोड वर्णन आता ऐकूयात ताईंच्या मुखारविंदातनं. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे.
विद्येची देवता म्हणजे श्री शारदा, सुरांची देवता म्हणजे श्री शारदा. खरा कलाकार आपल्या सुरांना अगदी भक्तीने पूजन करतो. नवे नवे आवाजाची देण अगदी सगळ्यांनाच. मात्र खऱ्या सुरांची देण ज्यांच्याकडे असावी त्यानं श्री शारदेला वंदन करू नये असं कधी झालंच नाही. आणि अर्थात मग ही शारदा देवी नेमकी कशी आहे, विद्येची देवता सुरांची देवता नेमकी कशी असावी, फार गोड वर्णन येतं. जणू काही पौर्णिमेचं चांदणं आमच्या या मस्तकावरती वर्षवण्याकरता श्री शारदा देवी आतुर आहे. त्यांचं रूप अगदी शुभ्र आहे. जणू काही आमच्यावरती सुखाची सावली धरताना भगवंतानं ही प्रतिमा आमच्यामध्ये सुद्धा उमटवावी, इतकी निरागस प्रतिमा. आणि अर्थातच विनेची स्वरझंकार छेडताना जेव्हा हे स्वरझंकार आमच्यासारख्या कलाकार भक्तांच्या कानावरती पडावेत, तर आमच्यासारख्या कलाकारांना सुद्धा या स्वरांमध्ये भगवंत गवसावा. आणि अर्थात मग या स्वरांची पूजा करत असताना वाग्विलासिनी नवे नवे अगदी किती गोड प्रकारानं वर्णन येत आहे ते आता आपण ऐकूयात.
जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. रामकृष्ण हरी. या जगाच्या पाठीवर आपल्याला बरं वाटावं असं बोलणारी लोकं आपल्याला पावलोपावली मिळतात, पण आपल्याला गरजेची असतात ती म्हणजे खरं बोलणारी. आणि संत आपल्याला खरं सांगतात, गुह्य ज्ञान सांगतात. बघा, या सृष्टीची निर्मिती करत असताना परमात्म्याला एकट्याला ती करता आली नाही, तेव्हासुद्धा त्याला मायेचा आधार घ्यावा लागला. म्हणजेच प्रकृती आणि पुरुष, शिव आणि शक्ती यातून ही सृष्टी निर्माण झाली. म्हणजे जिथे देवालाही देवीचा आधार घ्यावा लागतो. आणि संत सांगतात की देव देवी मीचीप आहे. देव आणि देवी काही वेगळी नाही. देवीचं स्वरूप हे आदिशक्ती सांगितलेलं आहे. ही शक्ती देणारी आहे. बघा, स्त्री म्हणजेच देवीचं स्वरूप आहे. ही स्त्री काय करते? आपल्याकडे 4 पुरुषार्थ आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्या घरातील पुरुषाला धर्माच्या वाटेला लावायचं, त्याला कामामध्ये अडकवायचं, त्याला अर्थकारणात गुंतवायचं का त्याला मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवायचं, हे सर्वस्वी घरातील स्त्री ठरवत असते. आणि याचं सर्वांना परिचित असणारं उदाहरण म्हणजे तुलसीदास महाराजांचं. तुलसीदास महाराज एके दिवशी फळं आणायला जंगलात जातात आणि फळं आणायला घेऊन आल्यानंतर घरी बघतात तर त्यांची पत्नी त्यांना दिसत नाही. पत्नीच्या विरहामध्ये व्याकुळ होतात. शोध घेतल्यानंतर समजतं की पत्नी माहेरी गेलेली आहे. तिला भेटण्यासाठी तुलसीदास महाराज निघतात, पण प्रचंड पाऊस सुरू होतो, धोधो पूर येतो नदीला. परंतु कशाचाही विचार न करता तुलसीदास महाराज मात्र तो पूर ओलांडून त्या गावी जातात. आता चिंब भिजलेले तुलसीदास महाराज बघून त्यांची पत्नी म्हणते की अहो, एवढ्या पावसात कशासाठी आलात? पाऊस थांबल्यानंतर मीच येणार होते. तुलसीदास महाराज म्हणतात, अगं तू घरी नसलीस की घराला घरपण राहत नाही. त्यावर तुलसीदास महाराजांच्या पत्नीचं वाक्य ऐकण्यासारखं आहे. तुलसीदास महाराजांची पत्नी सांगते की एवढं प्रेम तुम्ही माझ्यावर करता का? एवढं प्रेम माझ्यावर करता की पावसामध्ये भिजत माझ्यापर्यंत आलात. पण याच्यात थोडं जरी प्रेम प्रभू श्री रामावर केलं तर? आणि या पत्नीच्या उपदेशातून तुलसी रामायण आपल्या समोर येतं. म्हणजे या स्त्रीची शक्ती आपण सर्वजण पाहत आहोत. आणि हे ब्रह्म हे सुद्धा स्त्रीमुळेच तयार झालेलं आहे. ऐकूया, ब्रह्म शोधिले ब्रह्मांड मिळाले तुझिया धामी.
रामकृष्ण हरी. आदिशक्ती तू, प्रभूची भक्ती तू, झाशीची राणी तू, राज्य सक्षमपणे सांभाळणारी सर्व मावळ्यांची माय तू, क्रांतीची ज्योती तू, प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू व आजच्या युगाची प्रगती तू. तू जर घरात नसेल तर घराचा गोंधळ उठेल, तू जर ह्या संसारात नसेल तर संसाराचा नवे नवे अवघ्या विश्वाचा गोंधळ उठेल. म्हणून माझ्या जीवनातला माझ्या विश्वाचा गोंधळ थांबण्याकरिता तुझा गोंधळ तर माझ्या जीवनामध्ये हवाच. आणि असा सुंदर गोंधळ आपल्या सगळ्यांच्या समोर सादर करत आहेत भाग्यश्रीताई. तर ऐकूयात ह्यांच्या सुमधुर अशा वाणीतून सुंदर असा देवी आदिशक्तीचा गोंधळ. माझे आईचा गोंधळ, माझे आईचा गोंधळ, आईचा गोंधळ, माझे आईचा गोंधळ. उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी. श्रद्धा निष्ठेचा गोंधळ मांडला, भाव भक्तीचा पोत लाविला, तुझ्या नावाचा संबळ वाजतो गोंधळी नाचे दरबारी, तुझ्या नावाचा संबळ वाजतो गोंधळी नाचे दरबारी. तुझ्या महान दरबारी ग, तुझ्या महान दरबारी, महान दरबारी ग, तुझ्या महान दरबारी. उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी. प्रथम वंदितो श्री गणेशा, रेणुका माता कुलदेवता. प्रथम वंदितो श्री गणेशा, रेणुका माता कुलदेवता. यावे मातांनो इष्टगणांसह गोंधळी नाचे दरबारी, यावे मातांनो इष्टगणांसह गोंधळी नाचे दरबारी. तुझ्या महान दरबारी ग, तुझ्या महान दरबारी, तुझ्या महान दरबारी ग, तुझ्या महान दरबारी. उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी, उदे उदे ग माय भवानी. मूळ पिठाच्या आल्या स्वामिनी, रेणुका माता कुलस्वामिनी. मूळ पिठाच्या आल्या स्वामिनी, रेणुका माता माहुरवासिनी. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजा माता तुळजापूरची. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजा माता तुळजापूरची. गरजत आल्या नवदुर्गा या गोंधळी नाचे दरबारी, गरजत आल्या नवदुर्गा या गोंधळी नाचे दरबारी. तुझ्या महादरबारी ग, तुझ्या महादरबारी, तुझ्या महादरबारी ग, तुझ्या महादरबारी. माझे आईचा गोंधळ, माझे आईचा गोंधळ, आईचा गोंधळ, माझे आईचा गोंधळ. उदे उदे ग माय भवानी, 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 उदे उदे ग माय भवानी. रामकृष्ण हरी माऊली. आजच्या ह्या सुंदर अशा भागामध्ये श्री संत तुकोबारा यांचं सुंदर असं प्रमाण आहे. रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताचिया. ह्या प्रमाणामध्ये तुकाराम महाराज आपल्या सर्वांना सांगतात रवी, दीप आणि हिरा हे आपल्या सर्वांना प्रकाशित करतात. रवी म्हणलं तर आपल्या सर्वांच्या सोप्या भाषेमध्ये सूर्य. सूर्य आपल्याला प्रकाशित करतो, पण जेव्हा अंधाऱ्या खोलीमध्ये एखादा दिवा लावला जाईल
तेव्हा अंधाऱ्या खोलीमधलं सगळं दिसायचं काम तो दिवा लागल्याच्या नंतर आपल्याला दिसतं. म्हणजे आहे ती वस्तू दाखवण्याचं काम तो दिवा करतो. सूर्यही तसंच आहे. जेव्हा सूर्योदय होतो तेव्हा जी पृथ्वी रात्रीच्याला आपल्याला दिसू शकत नाही ती पृथ्वी आपल्याला सकाळ झाल्याच्या बरोबर दिसू लागते. पण आहे ती पृथ्वीच सूर्य दाखवतो, नसलेली पृथ्वी तो दाखवत नाही. त्याच्या पुढे रवी आणि दीप. दीप म्हणजे दिवा. दिवा काय करतो तर दिवा आपल्याला आहे त्या गोष्टींना प्रकाश देण्याचं काम करतो. आणि हिरा, आत्ताच्या काळामध्ये बॅटरी आले, टॉर्च आले, पण आधीच्या काळामध्ये अष्टपैलू नावाचा हिरा जेव्हा आपण हातामध्ये घेत असायचो तेव्हा तो हिरा घेऊन आपण जसं पुढे जाईल तसा मार्ग आपल्याला दिसत लागायचा. परंतु तुकोबराय सांगतात तोही हिरा मार्ग दाखवत असायचा, पण असलेला मार्ग तो दाखवत असायचा, नसलेला मार्ग तो दाखवत नसायचा. पण ह्या जीवनामध्ये अदृश्य असणारा परमात्मा सदृश्य करण्याची ताकद फक्त संत मायबापांमध्ये आहे. की जे संत मायबाप आपल्या जीवनामध्ये अदृश्य असणारा परमात्मा, अदृश्य असणारी वाट ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि परमार्थ ह्या जीवनामध्ये कसा करायचा. एक दिवस सहजच अर्जुनाने कृष्ण परमात्म्याला प्रश्न केला की अहो भगवंता, तुम्ही म्हणता परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं, तर त्याची व्याख्या मला सांगा. त्यावेळी कृष्ण परमात्मा सांगतो, हे बघ, तुझा परमार्थ म्हणजे दुसरं आगळं वेगळं काही नाहीये. तर तो परमार्थ म्हणजे एखादा गरीब असेल, एखाद्याला तहान लागलेली असेल तर त्याला तू जाऊन पाणी पाजलं तर तो तुझ्या जीवनाचा परमार्थ आहे. एखाद्या दिवशी तुला धावपळीमध्ये पंढरीला जाता नाही आलं तर तू गेला नाही तरी चालेल, पण घरातील मायबापांची तू सेवा केली तर तो तुझ्या जीवनाचा खरा परमार्थ आहे. त्याच्या पुढे तुला एखाद्याची झोपडी उभी करता नाही आली तर तू तो करू नकोस, पण एखाद्याची झोपडी तू मोडू नकोस, हा तुझ्या जीवनाचा परमार्थ आहे. आणि हेच करत असताना तू दीन दुबळ्यांची, दुर्बीळ जीवांची, जे रंजलेले आहेत, जे गांजलेले आहेत, मग रंजलेले आणि गांजलेले आपण म्हणलं तर मग आम्ही तर रंजलेले गांजलेले दिसत नाही. मग असं तुकोबराय काय म्हणले तर तुकोबरायांना सांगायचे की माझं मन हे काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार ह्या सगळ्या गोष्टींनी रंजलेलं आहे. आणि ते रंजलेलं मन जेव्हा संत मायबापांच्या स्पर्शामध्ये जातं, त्यांच्या पावलांमध्ये, त्यांच्या चरणावर जाऊन लीन होतं, त्यावेळी त्यांच्या जीवनाचा खरा परमार्थ सुरू होतो. आणि तोच परमार्थ जीवनाला पूरक ठरवतो, सार्थकी लावतो. आणि असं सुंदर असं अभंग या ठिकाणी तुकोबरायांचा आहे की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आणि ही सुंदर रचना तुकोबरायांची आपण आकांक्षाताई नगरकर देशमुख यांच्या मुखातून ऐकूया. जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा,
त्यासे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तोची साधू ओळखावा देव तेथेची जणावा देव तेथेची जणावा जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले जे का रंजले गांजले त्यासे म्हणे जो आपुले. रामकृष्ण हरी. खरं म्हणजे ह्या विश्वामध्ये सर्व काही शून्यच होतं. त्यावेळी एकच तत्व ह्या भूतलावर राज्य करत होतं किंवा त्याचीच निर्मिती ह्या विश्वाला झालेली आणि ते तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. आणि त्यावेळी त्या ब्रह्माला कर्मेना आणि त्या ब्रह्माने त्यावेळी मायारूपी आदिशक्तीची निर्मिती केली आणि त्या आदिशक्तीचा त्या मायेचा प्रभाव ह्या विश्वावर एवढा मोठा झाला की ज्ञानोबा यांचं सुंदर असं प्रमाणे की पती जन्मले माझे उदरी मी झाले तयाची नोवरी. ह्या विश्वाला गवसणी घालण्याची ताकद त्यानंतर माझ्यामध्ये निर्माण झाली की हे अख्खं जग माझ्यामुळं बिघडलं पण मी मात्र कुणामुळे बिघडत नाही अशी माझी आदिशक्ती अशी माझी ताकद आहे. आणि ही ताकद ह्या जगाच्या मालकाने विश्वामध्ये निर्माण केली की अनादि निर्गुण प्रगटली भवानी मोह महिषासुरा मर्दाना लागुणी. ह्या विश्वामध्ये शत्रूंचा विनाश करण्याकरिता आदिशक्तीची निर्मिती झाली आणि जेव्हा ती ह्या विश्वामध्ये निर्माण झाली तेव्हा तिचं सौंदर्य अतिशय सुंदर असं होतं की निर्गुण असणारी ती सगुण झाली आणि सगुण झाल्याच्या नंतर तिचं रूप आपल्या सर्वांना पाहण्यासारखं झालं. आणि तेच सुंदर असं आपल्या मातेचं वर्णन आपल्या सर्वांच्या समोर सादर करत आहेत आकांक्षाताई नगरकर देशमुख. तर ऐकूयात यांच्या सुमधुर अशा वाणीतून सुंदर असं हे भक्तिगीत. माझ्या आईचा सोन्यावानी रंग मोत्याने भराईचा भांग हो मोत्याने भराईचा भांग. माझ्या आईचा सोन्यावानी रंग मोत्याने भराईचा भांग हो मोत्याने भराईचा भांग. नेसले शालू अंगिका चोळी कर्णफुले पायी मासोळी
पाहून डोळ्यांचे फिटले पांग मोत्याने भरा हिचा भांग हो मोत्याने भरा हिचा भांग माझ्या आईचा सोन्यावानी रंग मोत्याने भरा हिचा भांग हो मोत्याने भरा हिचा भांग हो मोत्याने भरा हिचा भांग हो मोत्याने भरा हिचा भांग. माऊली, भजनाच्या सुमधुर अशा स्वरांनी आपली सकाळ तर अतिशय प्रसन्न झाली. आज महागौरीची कथासुद्धा आपण ऐकली. महागौरी हिने नेहमी सत्याला साथ दिलेली आहे, तेव्हा आपण सुद्धा नेहमी सत्य विचार करूया, कारण सत्याचं तेज हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते कांतिमय असतं, कारण सत्याचं तेज हे अनन्यसाधारण असतं. याच विचारांनंतर आता मात्र वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पुन्हा भेटणार आहोत तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला जागर स्त्री शक्तीचा, उद्या सकाळी 7 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.